रंगसुद्धा चेंज झालेला आहे। हे बघा, आता या ग्लासमध्ये मी कैरीचे पन्हे टाकून घेत आहे। त्यानंतर त्यामध्ये मी आईस क्यूब घालत आहे। आता तुम्ही हे कैरीचे पन्हे सर्व करू शकता। फ्रेंड्स, तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हो, घंटीच्या बटणावर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।